पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे निकाल फक्त स्थानिक पातळीवरील जय पराजयापुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर त्यांनी तालुक्यातील राजकीय प्रवाह आणि आगामी सत्ता समीकरणांचे संकेत स्पष्ट केले आहेत। काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने जिल्हा परिषदेचे 4ही गट आणि पंचायत समितीच्या 8 पैकी 7 गणांवर विजय मिळवत भाजपला मोठा धक्का दिलाय। या निकालाचं विश्लेषण करताना सर्वप्रथम लक्ष वेधतं ते म्हणजे संघटनात्मक ताकद। निवडणुकीपूर्वी विश्वजित कदम यांनी गावागावात बैठका घेत कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला। शेळकगाव, कोतवडे, खोराडे वांगी, भिकवडी, येदगाव, तोंडोली, हिंगणगाव खुर्द, तडसर अशा गावांमध्ये प्रचार यंत्रणा सक्रिय करण्यात आली। ही मोहीम फक्त औपचारिक प्रचारापुरती मर्यादित नव्हती, तर स्थानिक पातळीवरील गटबाजी कमी करून एकसंध वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न दिसून आला। दुसरं म्हणजे काँग्रेसने या निवडणुकीत एकत्रित नेतृत्व आणि स्थानिक प्रश्नांवर आधारित प्रचार ही 2 प्रमुख सूत्र वापरली। विकास कामं, पाणी प्रश्न, रस्ते, शेतकरी प्रश्न आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पारदर्शकता यांसारख्या मुद्द्यांवर प्रचार केंद्रित केला। त्यामुळे मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झालं। मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून काँग्रेस आघाडीवर राहिली। हे संघटनात्मक तयारीचंच फलित मानलं जातं। तालुक्यातील 54 गावांमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत झाली, मात्र काँग्रेसच्या मजबूत बूथ रचना आणि कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागामुळे निकाल एकतर्फी झुकताना दिसला। विशेष म्हणजे कडेपूर गटातील निकाल हा या निवडणुकीचा टर्निंग पॉइंट ठरला। कडेपूर हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता, मात्र हिंगणगाव बुद्रुक पंचायत समिती गणातून डॉक्टर जितेश हनुमंतराव कदम यांनी 2,500हून अधिक मताधिक्यानं विजय मिळवत समीकरणं बदलली। हा विजय फक्त एका उमेदवाराचा नसून काँग्रेसच्या व्यापक रणनीतीचा भाग मानला जातो। त्यांच्या प्रभावामुळे जिल्हा परिषद गटातही काँग्रेसच्या विद्या कुंभार यांचा विजय सुलभ झाला। या निकालातून 2 महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट होतात। पहिली म्हणजे कडेगाव तालुक्यात काँग्रेसची पारंपरिक पकड अजूनही मजबूत आहे, आणि दुसरी म्हणजे भाजपच्या बालेकिल्ल्यातही काँग्रेसनं शिरकाव करण्याची क्षमता दाखवली आहे। पंचायत समितीत सत्तांतर घडवून आणत काँग्रेसनं मागील पराभवाचा वाचपा काढलाय। विश्वजित कदम यांचं संघटन कौशल्य आणि जनसंपर्क यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास वाढल्याचं दिसतंय। खास बाब म्हणजे या निकालातून भाजपसाठी देखील आत्मपरीक्षणाची गरज अधोरेखित होते। ग्रामीण भागातील नाराजी, स्थानिक नेतृत्वातील विसंवाद किंवा संघटनेतील कमतरता यांचा परिणाम या पराभवात दिसून येतो का, याचा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे। एकूणच पलूस कडेगावमधील हा निकाल फक्त निवडणुकीचा आकडा नसून नेतृत्व, संघटन आणि प्रभावी रणनीती यांचा एकत्रित परिणाम आहे। काँग्रेसने या विजयातून तालुक्यात आपली राजकीय पुनर्स्थापना अधिक बळकट केली। आगामी काळात या यशाचं रूपांतर व्यापक राजकीय वर्चस्वात होते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मंडळी, पलूस कडेगावमधील काँग्रेसच्या विश्वजित कदम यांच्या कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा।